सर, आपल्याला गायनॅकॉमेस्टिया रिलेटेड खूप सारे प्रश्न आलेत. तर त्यातले काही कॉमन क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारतो. मला तुम्ही त्याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं असं मला असं वाटते. तर पहिला प्रश्न, की गायनिकोमेस्टियासाठी काही टॅबलेट किंवा मेडिसिन युजफुल असतात का? हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. तर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, की गायनेकोमॅस्टियासाठी कोणतंही औषध हे काम करत नाही. गायनेकोमॅस्टियाचा जो इलाज आहे, तो फक्त आणि फक्त एक सिंपल सर्जरी आहे आणि त्या सर्जरीमुळे तुमचा गायनेकोमॅस्टियाचा प्रॉब्लेम हा नेहमीचा सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जवळच्या प्लास्टिक सर्जनला भेट घ्यावी आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करून घ्यावा. त्याच्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, की गायनेकोमॅस्टियासाठी फक्त आणि फक्त सर्जरी हा एकच ऑप्शन आहे. त्याच्यावर कोणत्याही गोळ्या नाहीत. सर, गायनॅकॉमेस्टिया सर्जरीसाठी किती वेळ लागतो? गायनेकोमॅस्टिया सर्जरी ही डे केअर सर्जरी आहे आणि सर्जरीचा जो ड्युरेशन आहे, तो फक्त 1 ते दीड तासाचा ड्युरेशन आहे. 1 ते दीड तासांमध्ये तुम्ही आयुष्यभर तुम्ही जो तुमचा प्रॉब्लेम सहन केलेला आहे गायनेकोमॅस्टियाचा, तो पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्लास्टिक सर्जनला भेटा, तुमचे प्रॉब्लेम त्यांना सांगा. ते नक्कीच तुम्हाला सर्जरीच्या मदतीने गायनेकोमॅस्टियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. सर, किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल जर मला सर्जरी करायची आहे? गायनेकोमॅस्टिया ही डे केअर सर्जरी आहे. एका दिवसाची सर्जरी आहे. तुम्ही सकाळी 8 वाजता ॲडमिट होता आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला घरी सोडू शकतो. 99% पेशंट आम्ही सेम पद्धतीने करतो. ते सकाळी येतात, त्यांचं ऑपरेशन होतं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते घरी जाऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याला बिलकुल ॲडमिशनची गरज नाही. जर ॲडमिशन लागलं तरी ती सुविधा सुद्धा आपल्याकडे असते. त्याच्यामुळे काळजी घेण्याचं कारण नाहीये. तर सर्जरीच्या वेळी खूप मोठा कट येतो का? नाही. हे बऱ्याच प्रश्न कॉमन आहे आणि मी हे सांगू शकतो, की आता मी जवळपास 1000 पेक्षा जास्त गायनेकोमॅस्टिया सर्जरी केल्या आहेत. अजिबात मोठा कट येत नाही. फार छोटा बारीक कट असतो, जो आम्ही बगलमध्ये लपून जातो आणि त्याच्याद्वारे आम्ही लायपोसक्शन करतो आणि ग्लॅन्ड काढण्यासाठी जो काळा भाग असतो एरिओलाचा, तिथे आपण कट घेतो. त्याच्यामुळे जेव्हा ती जखम भरते, तेव्हा तो काळ्या भागासोबत मॅच होऊन जातो. आणि तुमच्या बॉडीवर कुठेही कट दिसत नाही, जसे की तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. सर, सर्जरीनंतर मी कामावर कधी जाऊ शकतो? सर्जरी झाल्यावर तुम्ही सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी वर्क फ्रॉम होम म्हणजे जी आता नवीन पद्धत आहे, की घरी बसून काम करणे, ते तुम्ही नक्कीच करू शकता. जर तुम्ही ऑफिस जॉब करत असाल, तर 2 दिवसाचा आराम तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही जास्त हेवी वर्क करत असाल, सामान उचलण्याचं वगैरे असं काम तुमचं असेल, तर एक 4 ते 5 दिवस आराम करणं गरजेचं आहे. पण मोस्ट ऑफ द पेशंट सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ शकतात. सर, सर्जरीमध्ये किंवा त्याच्यानंतर पेन खूप जास्त होत का? ही जी सर्जरी आहे, ही आम्ही एकदम उत्कृष्ट भूलतज्ञांसोबत करतो, जे चांगले औषध यूज करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात पेन होत नाही किंवा थोडासा पेन होतो, जे की कोणत्याही प्रोसिजर नंतर कॉमन असतं. त्याच्यामुळे फक्त पेनसाठी जर तुम्ही ही सर्जरी करत नसाल, तर मी तुम्हाला हे सांगतो, की तुम्हाला काहीही पेन होणार नाही आणि पेन जरी झाला तरी आपल्याकडे एवढे छान मेडिसिन्स आणि ड्रग्ज आहेत, की ते जे तुमचं पेन आरामात कमी करू शकतात. सर, सर्जरीमध्ये पेक्टोरल मसलला काही इजा होते का? सर्जरीमध्ये आपण मसलला बिलकुल हात लावत नाही. आपण फक्त फॅट जे की स्किन आणि मसलमध्ये जो फॅट असतो त्यालाच फक्त आपण काढतो. आपण मसलला काही इजा पोहोचवत नाही. त्याच्यामुळे तुमचा जो शेप आहे चेस्टचा, तो जसा आहे तसाच राहणार आणि तुमचे जे मसलचे कर्व्हज आहेत त्याला काहीही आपण करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. सर, सर्जरीनंतर गायनेकोमॅस्टिया परत होऊ शकतो का? सर्जरीनंतर गायनेकोमॅस्टिया परत होत नाही. कारण की जे एक्सपिरियन्स प्लास्टिक सर्जन असतात, ते संपूर्णपणे ग्लँड आणि फॅट हे काढतात आणि त्याच्यामुळे त्याचं परत होण्याचा चान्स जो असतो, तो नगण्य असतो. फक्त काही कंडिशनमध्ये जसं की जर तुम्ही खूप दारू सेवन करत असाल किंवा स्मोकिंग करत असाल किंवा अचानक तुमचं वजन 30-40 किलो वाढलं, तरच तुमचा गायनेकोमॅस्टिया परत होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की गायनेकोमॅस्टिया परत होत नाही. गायनेकोमॅस्टिया किंवा त्याच्याशी संबंधित तुम्हाला आणखीन काही शंका असतील, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर एक आमची व्हिजिट किंवा एक आमची अपॉइंटमेंट घेतली, तर तुमचे सर्व प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू शकतो.
त्याच्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करून माझी अपॉइंटमेंट तुम्ही बुक करा. मी आणि माझी टीम नेहमी तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत.